नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण बॅकड्रॉप कसा घ्यायचा, स्प्राइट कसं निवडायचं हे पाहिलं. आता आपल्याला स्प्राइटला कोडिंग करायची, कोड द्यायचे. बघा आता आपण हा मासा जो आहे ना, तर ह्या मासाला पोहायला शिकवणार आहोत. तर त्यासाठी पोहायला शिकवतो म्हणजे काय, तो त्याची हालचाल दिसली पाहिजे, म्हणजे तो पुढे गेला पाहिजे. मग यासाठी आता मागे सांगितल्याप्रमाणे कोणताही ब्लॉक रन करण्यासाठी इव्हेंट ब्लॉक महत्वाचा आहे. इव्हेंट, कारण की इव्हेंट ब्लॉक मध्ये पहिला ब्लॉक मी निवडला व्हेन फ्लॅग क्लिक, म्हणजे हा ते झेंड्याचं चित्र आहे त्याच्यावर क्लिक केलं का तो ब्लॉक रन झाले पाहिजे. मग या हिशोबाने मग आता हा क्लिक केल्यानंतर हा मासा चालला पाहिजे. मग त्यासाठी मी मोशन ब्लॉक निवडला. मोशन मध्ये मूव 10 स्टेप, म्हणजे बघा मी आता क्लिक करतो, थोडस पुढे सरकतो बघा, कारण की 10 स्टेप केलेल्या होत्या. मग मी प्रत्येक वेळेला तो क्लिक करत बसेल का, तर नाही. तर या ठिकाणी मी तो सतत चालायला पाहिजे. मग त्यासाठी कंट्रोल मध्ये जाऊन फॉर एव्हर मूव, म्हणजे सतत फिरत राहायला पाहिजे. मग फॉर एव्हर मध्ये तो ब्लॉक जोडला आणि त्या ठिकाणी जोडला, तर आता बघा तो चालत राहिलाय. पण काय दिसलं, तो पुढे चालत राहिलाय. आपल्याला तो तिथून परत इकडं तिकडे फिरताना दिसायला पाहिजे. म्हणजेच या काटाला टच झाला तर तो पुन्हा मागे रिवर्स व्हायला पाहिजे. हा हा आणि पुन्हा इकडे आला, पुन्हा इकडे तिकडे फिरायला पाहिजे. मग त्यासाठी आता बघा आतापर्यंत आपण 3 ब्लॉक म्हणजे व्हेन क्लिक, फॉर एव्हर, मूव 10 स्टेप. आता फॉर एव्हर मध्ये हे टाकलेले आहेत. आता मी तो टच होऊन रिटर्न व्हायला पाहिजे, त्यासाठी मोशन ब्लॉक मध्येच आपल्याला ते दिसतील. बघा इफ ऑन एज, शेवटी इफ ऑन एज बाउन्स, जसं आपण हे टाकतो, चेंडू टाकतो, फेकल्यानंतर भिंतीला बाउन्स होऊन पुन्हा तो आपल्याकडे येतो, तशा पद्धतीने इफ ऑन एज बाउन्स झाला पाहिजे. पण या ठिकाणी होताना बघा थोडासा मासा बाउन्स होतोय, पण तो उलटा होऊन जातोय. एका बाजूने जातो, दुसऱ्या बाजूने उलटा होऊन जातोय. मग त्यासाठी पुन्हा सेट रोटेशन स्टाईल जे आहे ते लेफ्ट अँड राईटच पाहिजे. मग तो मी जोडला. बघा आता बघा पुन्हा आता उलटा होत नाही, आता तो फिरताना दिसतोय. बस एवढेच ब्लॉक जोडले. किती ब्लॉक जोडले, साधारणतः 4 ते 5 ब्लॉक जोडले तरी आपला मासा पोहायला लागला. आणि अशा पद्धतीने आपण दुसऱ्या माशाला पण अशाच पद्धतीने ब्लॉक जोडले, हेच ब्लॉक जोडले तरी तो दुसरा मासा सुद्धा पोहायला लागेल. त्यासाठी दुसऱ्या स्प्राइटवर क्लिक करायचं आणि ते हे करायचं. इथं एक अजून ऑप्शन आहे, यालाच डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केला त्यानंतर हे दुसऱ्या स्प्राइटला वर सोडून दिले. थोडस जमत नाही, बरं जाऊ द्या. दुसऱ्या स्प्राइटला पण या पद्धतीने करून घ्या, तुमचा मासा रन व्हायला लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.